मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। दरम्यान नावीद यांच्या निवडीला स्वतः हसन मुश्रीफ यांनीच विरोध केलेला होता, मात्र त्यांच्याच नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ अध्यक्षपद घरी आल्याने हसन मुश्रीफ यांची जिल्ह्याच्या राजकारणावरची पकड आता वाढल्याचं दिसतंय। कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ आहेत आणि दोन्ही संस्थांचा जो कारभार आहे तो जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी थेट जोडला गेलेला आहे। तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार साहेब, आमचे नेते मुश्रीफ साहेब, बंटी पाटील साहेब, या ठिकाणी या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर साहेब, आमदार यड्रावकर साहेब, आमदार चंद्रदीप नरके साहेब, माजी आमदार केपी पाटील साहेब, माजी आमदार संजयबाबा घाडगे, आदरणीय आमचे विनय कोरे सावकर, तसेच या जिल्ह्यातील सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून आज मला जी संधी मिळाली या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे। सर्वांनी एकमतानं या ठिकाणी संधी दिली त्या सर्व संचालक मंडळाचं आणि दूध उत्पादक सभासदांचं मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे। सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शी कारभार मी या ठिकाणी करीन। सगळ्यांनी एकमतानं हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, त्यामुळे त्याला कुठलाही पक्षीय रंग किंवा जो बातम्यांमध्ये तसं काही नाही। राजश्री शाहू आघाडी म्हणूनच नावीद मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं चेअरमन पदाची धुरा पुढच्या 1 वर्षाकरता आम्ही सगळ्यांनी माझ्या सकट सगळ्यांनी आम्ही निर्णय घेऊन त्यांच्याकडे दिलेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।